राजमाली आपल्या मनापासून आम्ही इथे स्वागत करत. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा चांगल्याशी ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि आजच्या दुसऱ्या रात्रीला पहिल्या सामन्यावरील सुरुवात पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे आलेले आहेत. आकाशाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण आसमान दाखवले फलंदाजाला गोलंदाजाला आणि पहिल्याच रात्रीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार इथे आलेला आहे आणि स्वागत देखील सर्व प्रेक्षकांचं ह्या फलंदाजानं षटकाराच्या सहाय्यानं केलेलं आहे. षटकार इथे आलेला आहे. पहिल्या चेंडू भरीपत चेंडू होती षटकार आलेला आहे. षटकाराच्या बरोबर लाडोली संघाची धावसंख्येचा अकाउंट इथे ओपन झाले 6 धावसंख्या होती. काल मानस आपण इथे यश मालकर यांना आपलं रात्रभर ऐकलेलं आहे आणि आज आमच्या समयात असतील मानस मनोरे तिन्ही फॉरवर्ड तिन्ही या भाषा लँग्वेजमध्ये चांगलं समालोचन ते नेहमीच करत असतात, हिंदी मराठी आणि इंग्लिश. मात्र इथे बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाराच्या भरून एक चांगली भरीव योगदान इथे फलंदाजांना दिलेलं आहे. इसरेंची इच्छा आणि या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी आपली रायगड भूमी आहे आणि रायगड भूमीच्या कुशीमध्ये असलेला आपण छोटंसं आपण पाहतोय कासप हे गाव आणि इथे मात्र या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट केतन कालेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. जिथे पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाज आकाश मॅगेरी त्याच्यावरती 2 चेंडूमध्ये मोठं आक्रमण झालेले माणस आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे आणि एक चांगला सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. 13 धावा इथे लागले. धावफलकातील लाडोली संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना इथे मैदानावरती काल देखील पहिली मॅच आपण इथे जोहे पेन आणि गावदेव वयाल यांच्यामध्ये पाहिली. त्याच्यामध्ये सुद्धा वयाल संघानं पहिल्या 4 ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र या चेंडूवर स्टँडर्ड दिल्यावर या चेंडूला फेक करून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि या चेंडूवर झाला हा षटकार 6 धावा. षटकार इथे आलेला आहे. बबुल रावत एक चांगलासा खेळाडू आपण पाहिला फलंदाज एक आणि मानस इथे षटकार त्यांनी आपलं खातं उघडं केलं षटकारानं. तत्पूर्वी सूचना आहे की डगआउट मधून कोणी बाहेर जायचं नाहीये. जेव्हा तुमचं सत्र सुरू असेल सगळे खेळाडू डगआउट मध्येच असेल. कोणी बाहेर गेलं तर पॅनलाइज पण केलं जाईल. या नियमांकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. बाकीच आकाशाचे होते आपण पहिल्याच आक्रमण पहिल्याच षटकामध्ये झालेलं आहे. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी बोरवली तर त्यांच्या विरोधामध्ये लाडोली आत्ताच आपण पाहिलं सर वर्धापन 16 या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा 16 आत्ताच लाडोळीचं तिथे झालं आपण होताना पाहिलेलं आहे. बाई रजनीकांत मालिक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो 16 आपण पाहिला ना त्यांच्याच नावानं संघ इथे खेळतोय आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं सर एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण लाडोली संघाला पाहतोय. 3 षटकार 2 सिंगल. केतन इथे साईगोरती आलेले आहेत. या चेंडूवरती मात्र जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मात्र या चेंडूवरती आले तर गोलंदाज आकाश यांचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पहिलं असेल वादळी षटक इथे समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 ओव्हर्समध्ये 21 धावा खर्च केला. एक महागडा षटक आपण इथे या पहिल्या ओव्हर्समध्ये आई गावदेवी बोरी संघाच्या माध्यमातून इथे पाहिलेलं आहे. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथे मानस वर्ग सर्वांचं स्वागत करूया. ही मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहिली असेल तर स्वर्गीय शंकरशेठ माली स्फूर्ती ट्रॉफीज आपण पाहिलं असेल. आज दुसरी रात्र आहे आणि आयोजक आपण पाहिलं असेल कधी काय करतील याचा नियम नाही आहे. ज्या कोरोना कालामध्ये कुठल्याच डे आणि नाईटच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या तिथे मात्र ही स्पर्धा संपन्न झाली होती. त्याची आम्ही उदाहरण आहोत आणि बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिलं असेल तरी मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या असल्या आणि ही स्पर्धा सुद्धा आपण पाहतोय तब्बल 1.5 लाख विनामी अशा तरी आपल्या भेटीला ही स्पर्धा आलेली आहे. आयोजक आपण बाई रजनीकांत वाडी जो ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहिलं असेल कराडे खुर्दचे आहे. विद्यमान सदस्य आपण पाहतो उद्योजक कौतुक शेटमाली कस्तूर इंटरप्राइजेसचे मालक त्यांचं देखील इथे आपण स्वागत करूया.
इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं नाही. ते फलंदाज मात्र बाद होतील केतन. या राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी महाराजांचं आपण पाहिलं असेल खूप सारं योगदान राहिलेलं आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल त्यांचा इतिहास आज वाचतो. आता आपण पाहिलं असेल आपल्या भारत देशामध्ये इतिहासाचे धडे इथे गायब झालेले आहेत. मात्र बाहेर आपण अमेरिकेमध्ये गेला तर तिथे आता शिवाजी महाराजांचे धडे शिकवले जात आहेत. हा इतिहास आपला राहिलेला आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलूया. गोलंदाज आले सुजित पाटील. मात्र इथे आपण पाहतोय या चेंडूला एक चांगला आपण फटका पाहिलेला आहे. कव्हर मधून चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा त्याला चौकार. जी पोच पावती दिली त्याने सांगितलं 11वा जो खेळाडू आहे त्यांनी चौकारानं या स्पर्धेमध्ये खातं उघडं केलेलं आहे. मात्र इथे मात्र आपण पाहिलं असेल लाईनलेस भरकडले जाते. पंचांनी दोन्ही हात जमीन समांतर केलेत आणि पहिली अव्वंतरची धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबर 1 धावा धाव फलकावती. सर्व क्रीडाप्रेमींचा आपण या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये सरचे स्वागत करूया. आदरणीय आपण पाहिलं असेल पनवेल कृषी उत्पन्न व बाजार समितीचे उपसभापती आदरणीय जनार्दन शेठ पाडी या स्पर्धेच्या सर्व आपण पाहिलं. त्यांच्याच शुभे असते या स्पर्धेचा काल मानस मनोरी आपण पाहिलं असेल दिमागदार 16 उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आलेल्या स्पर्धेला सुरुवात आपण पाहतोय. बाई रजनीकांत बाडी आणि कसुम शेठ बाडी यांचं देखील खूप सारं योगदान या स्पर्धेसाठी. इथे एक धाव या चेंडूचं सिंगल आली. सिंगलच्या बरोबर 27 धावा लागल्या धाव फलक. धावसंख्येने चांगला आकार घेतलेला आहे. आणि गोलंदाजच्या मार्कवरती आपण गोलंदाज सुमित पाटील यांना आपण पाहतोय की संघाचा अष्टपैलू आहे आणि या संघाचा आपण बोलायला स्फोटक हा खेळाडू आणि दुसरं षटक टाकत असताना चांगला कमबॅक त्यांच्याकडून इथे झाले. मात्र या चेंडूने केलेलं आक्रमण बबुल रावत त्यांच्या बॅट मधून आलेला षटकार 6 धावा. धन्यवाद असेल. मात्र पहिलेचा बंधन आपल्याकडे मानस असेल त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही इथे थांबवतोय. मात्र 33 धावा इथे धाव फलकावती लागले त्या षटकाराच्या बरोबर. मात्र इथे देखील चांगला चेंडू फिरून मारलेला हा फटका होता. स्क्वेअर मध्ये चेंडू होती चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडू होती झाले. दुसऱ्या धावेसाठी चेंडूची फेकी चुकीच्या एंडला इथे झालेली आहे. मात्र सिंगल धाव सुद्धा सध्याच्या घडीला इथे चालू शकेल लाडवली संघासाठी. 34 धावा इथे बघा मयूरचं धाव फलकावती लागले. लाडुली आणि खरं तर त्या संघाला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. बबू रावत सारखा एक आपण पहिल्यासार एक अनुभवी खेळाडू आहे. आणि इथे मात्र जागा बनवून घेण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण चेंडूची फेकी डायरेक्ट हिट इथे झालेली आहे. रेफर मात्र तिसऱ्या पंचांची मदत आता इथे घेण्यात आलेली आहे. मात्र पाहूया आता तिसऱ्या पंच या ठिकाणी काय निर्णय असेल या चेंडूवरती. डायरेक्ट हिट जरूर झाले. मात्र खऱ्या तर क्षेत्ररक्षण आकाश मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चालेल आपण पाहिलं असेल त्या इष्टावरती हिट केलं आणि आता तिसऱ्या पंचाची मदत इथे आणि इथे आउट झाले फलंदाज आणि इथे
परिसरात अब्सोल्युटली आपल्या सुप्रसिद्ध गायक काराओकेमधून प्रसिद्ध आहेत. बरेचसेच त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं पारितोषिक पटकवले. सागर बुवा टोंबरे यांचा आवाज राज डीजेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं. राज तुम्हाला सुद्धा खूप सारे धन्यवाद. या ठिकाणी आता शिवाजी महाराजांच्या वरती गीते झाले मात्र भक्ती गीताकडे आता वळलेले आहेत. त्यांचे आपण स्वागत करू. मात्र ते दुसरा फलंदाज पास झालेला आहे. संघाची धावसंख्या मयूर सर आपण पाहिली असेल ना 34 धावा आणि 2 फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, सुमित पाटीलच्या षटकामध्ये 13 धावा चांगलेच फेल राहिलेला आहे आणि एक रनआउटचं विकेट सांघिक विकेट त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 34 धावा. सुजित मुंडे एक जादुई फिरकी गोलंदाज आहेत आणि बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू मात्र इथे चांगला टाकण्यात आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते साहिल कारलेकर. सुजित मुंडे सुद्धा आपण पाहिले असेल चांगले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि या चांगल्या उद्योग क्षेत्रामध्ये देखील आहेत आणि एक चांगला शिक्षण पेशा सुद्धा त्यांनी पूर्ण शिक्षण आपला करिअर केलेला आहे. आणि त्यांनी इथे पहिला चेंडू इथे चांगला टाकलेला आहे आणि पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. साहिल कारलेकर नवीन आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हा चेंडू. काय आत्मविश्वास, काय मानस या कॉन्फिडन्स या चेंडूवरती होता. स्वतःवरती स्वतः गोलंदाज नाराज झालेले आहेत. आणि आतापर्यंत आमची आपण पाहिलं असेल धावते संगणक या ठिकाणी मयूर पाटील जे नारपोलीचे आमचे गुणलेखक सांगतात का 99 चेंडू वातावरण डॉट इथे पडलेला आहे. 99 हा चेंडू मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली इथे कुठली चुकी न करत नाही. या ठिकाणी साहिल कारलेकर इथे मात्र सोस्त्यात बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज इथे बाद झालाय 34 धावसंख्येवरती. षटकामध्ये 21 धावायला त्याच्यानंतर आपण पाहिलं सुमित पाटील यांच्या षटकामध्ये 13 धावायला. इथून मात्र चांगली आता गोलंदाजी आपण पाहिले असेल आणि ते काय गोलंदाजीचा दर्जा सादर करताना सौम्य तापात सुजित मुंडे यांच्या माध्यमातून आता परत 4 चेंडू आणि इथे डॉट टाकले. आणि मयूर पाटील आम्हाला सांगतं का 100वा डॉट चेंडू इथे फेकलेला आहे ते गोलंदाज सुजित मुंडे यांच्या माध्यमातून. आणि पहिला मिळवून षटक मयूर सध्या पाहायला मिळेल का ही आज उत्सुकता सर्वांना लागू राहिली. मात्र इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याही पेक्षा आम्ही उल्लेख तोच केला होता की जादू ही फिरकी हा गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि 5 चेंडू आत्तापर्यंत डॉट टाकलेले आहेत आणि तब्बल मॅडॉन षटक इथे आपण कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळालं नाही. आता कदाचित आजच्या रात्रीमध्ये ही संधी त्या गोलंदाजाला मिळण्याची शक्यता जाणवता येत नाही. मात्र पाहूया तुम्हाला सर शेवटचा एक चेंडू बैसवर या षटकातील बाकी असेल आणि इथे मात्र मॅडॉन षटक टाकलेले. काय गोलंदाज जोरदार टाळ्या इथे गोलंदाजासाठी झालेल्या पाहिजेत. असे आपण पाहिले असतात झटपट क्रिकेटमध्ये असे मॅडॉन षटक कमी पाहायला मिळत आहेत आणि काय गोलंदाजी इथे सादर केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि तिसऱ्या षटकाला मिडॉन आणि धाव संख्या इथे आपण पाहिलं तिथे स्थिर आहे ती 34 या अंकावरती. डीजे तत्पूर्वी खरं तर एक सूचना आपण नेक्स्ट मॅच साठी मात्र या ठिकाणी देतोय. खरं तर यानंतर ग्रुप सी ला या स्पर्धेमध्ये सुरुवात होईल. पहिली मॅच ग्रुप सी मधील ज्या 2 टीमच्या दरम्यान खेळवली जाईल. एका बाजूला सिद्धू 11 कैरे संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना टीम स्टार 11 तारा या 2 टीमना आपण या ठिकाणी खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टनसाठी पहिली ऑफिशियल सूचना आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हा नक्कीच दोन्ही टीम्सला आपण विनंती करूया की या ठिकाणी सिद्धू 11 कैर आणि त्यांच्याबरोबर स्टार 11 तारा अशी दोन्ही संघटना आपण सूचना करूया. ज्या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर आपण आल्याची उपस्थिती कॉम्बॉक्समध्ये आपण नोंदवा. आणि इथे नवीन फलंदाज झाले आपण पाहतोय वाघे
जे तन्मय वाघे. ज्यावेळेस वाघे म्हटल्या तर त्यांनीच क्रिकेटमध्ये त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. त्यापण होतं अनिल वाघे यांचे सुपुत्र मात्र या पहिल्याच चेंडूवरती जागा बनवली आहे आणि चेंडूला मात्र फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे 1 बाउंसचा चौकार आलेला आहे. चेंडू होती 38-38. 38 धावा लागले धावफलकांनी 3 षटकामध्ये. आपण जर पाहिलं असं चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. लाडूबाई लाडुली संघाला पण पाहिलं होतं तिथे आपण 3 षटकामध्ये 34 धाव मयूर पाहिल्या होत्या आणि तिसऱ्या षटक आपण पाहिलं 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये सुजित मुंडे यांचा गोलंदाजी मेडॉन षटक आलेला आहे. या स्पर्धेतला पहिला मेडॉन षटक टाकण्याचा मान त्यांना इथे मिळाला आहे. बहुमान म्हणूया आपण, बहुमान त्यांना इथे मिळालेला आहे. आणि कदाचित मला असं वाटतं दुसरं षटक आता कोणाच्या वाट्याला येईल, कदाचित सुजित पाटील असतील की सुजित मुंडे असतील. मात्र पाहूया इथे चौकार इथे आलेला आहे तन्मय वाघे यांच्या बॅटमधून अनिल वाघे यांचे सुपुत्र. आणि या दुसऱ्या चेंडूत केलेलं आक्रमण आणि क्षेत्ररक्षण पाहत राहिले, क्षेत्ररक्षण प्रेक्षक झाले. माफ करा, बबूल यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. चोवीस धावसंख्येत वैदिक फलंदाजी करतायत बबुल रावत. तर संघाची 48 माफ करा 44 धावा लागली धावफलकावरती. क्षमा असावी, 44 धावा लागली धावफलकावरती. फलंदाज बाद झाले तिथे 3 फलंदाज बाद झाले, 3 बाद 4 फलंदाज बाद झाले तिथे. जमीन लगतचा फटका. बबुल रावत एक चाणक्य हा खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून केला ना. त्यांच्या तालमीमध्ये सगळे आता नवीन खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. इथे एक धाव या चेंडूवरती आली आहे आणि वैयक्तिक आपण पाहिलं असेल 26 धावसंख्या होती. बबुल राऊत फलंदाजी करतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते तब्बल 4 बाद 45 अंकावरती. 45 लॉस ऑफ 4 विकेट. इथे उजव्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात जमीन समांतर केले. दुसरी अभ्यंतरची धाव या चेंडू या सत्रामध्ये मिळाली आहे आणि ह्या सिंगल धावसंख्येवर 46 धावा. गोलंदाज आपण बघतो सोनू कनोजिया, ज्याच्या पहिल्या चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर षटकार, एक सिंगल आणि एक वाईट चेंडू. थोडासा मागडा ठरलेला आहे. स्लोवरचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी या ठिकाणी दोन्ही हात जमीन समांतर केले. वारंवार या ठिकाणी कवायत करण्यास भाग पडले गोलंदाजानं. आणि आता एक्स्ट्राची तिसरी मला असं वाटतं वाईटची धाव इथे मिळाली आहे आणि या सिंगल धावसंख्याच्या बरोबर 47. सर्व क्रीडा प्रेमींचं आपण इथे स्वागत करूया या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये. आजची दुसरी रात्रीला पहिला सामना इथे खेळवला जातोय. आई गावदेवी बोरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये लाडूबाई लाडवली. चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली ते झेल मात्र चांगला टिपलेला आहे. महेश माडिक यांनी टिपलेला हा झेल. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. कडे वळणार नव्हतेच. त्यांचा वेगळाच पेशा होता. शैक्षणिक पेशा त्यांनी आपण पाहिलं असेल वेगळी साईट त्यांनी निवडली होती. मात्र ज्या वेळेस आपण पाहिलं असतं त्यांच्या त्या पंचा आपण हॅलो खरं तर आपण जर पाहिलं असेल जी चर्चा आपण विषय छेडला होता माणूस की या ठिकाणी राजमारी ते डीजेच्या ऑपरेटिंगवरती वळलेच नव्हते, कधी बघितलंच नव्हतं. त्यांची साईट वेगळी होती. आता काही कारणास्तव आपण जर पाहिलं असेल घराण्याचा वारसा आपण पाहिला असेल हा बिझनेस सांभाळत असताना खऱ्या तर आपण पाहिलं असेल संजय माळी जे आपल्यात हव्यात नाही आहेत आणि ते आपल्याला सोडून गेले ना. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी
कुठेतरी एक पाऊल ते मागे आले आणि या क्षेत्रामध्ये वळले. एक चांगली ऑपरेटिंग त्यांची होते. त्यांनाही सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आणि आमचे मयूर पाटील आम्हाला सांगतायत की आतापर्यंत ज्या कालच्या आणि कालच्या रात्रीमध्ये जेवढंच मॅच आपण झालेलं आहे का त्या मित्रांनो 99% ते प्रथम गोलंदाजी करणारे संघ जिंकले. धावांचा चषक म्हणजे पाठलाग या ठिकाणी झालेला आहे. मात्र ही मॅच पाहूया, एक चांगली मॅच होईल. सनसिबल क्रिकेट टपाट पाहतोय बबू राव त्यांच्या माध्यमातून एक सिंगल धाव या चेंडूवर आली आहे आणि सिंगल धाव संख्येच्या बरोबर 4 षटकं संपली. 49 धाव फलकावती लागलेत. चांगल्या सुस्थितीमध्ये मानस सर आपण आता दोन्ही संघांना पाहतो. तत्पूर्वी आपण याच्यानंतर असलेली मॅच सिद्धी 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 तारे. चला तारा दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती असेल की आपण विनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वेळेचं बंधन आपल्यासाठी सर्वांसाठी असेल याची नोंद आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने घेऊन आपण त्याची संपर्क करावा. 4 षटकं संपली. 49 धावा इथे धाव फलकावती आहेत. शेवटचा स्लॉक वरचा षटक आम्ही उल्लेख तोच केला होता. सुजित पाटील असतील की आपण पाहतोय सुजित मुंडे असतील. आता इथे सुजित मुंडे यांच्या स्पेल आपण पाहिलं असेल 2 षटकांचा स्पेल त्यांच्याकडे आता देण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेतला पहिला मॅडॉन षटक सुजित मुंडे यांच्या यांना ते मान मिळालेला आहे. आता इथे स्ट्राईक 8 वरती सलामीसाठी आलेला फलंदाज बबूल राऊत त्यांनी चांगला खेळ आतापर्यंत केलेला आहे. 26 धावसंख्या होती ते फलंदाजी करत असताना इथे मात्र आणि या चेंडूवरती षटकार आलेला. प्रयत्न चांगले झालेले आहेत. आणि या षटकाराच्या बरोबर आपण पाहतोय 55 धाबा इथे धाव फलकावत. अर्धशतक पूर्ण झालेले आहेत लाडूबाई संघाचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सांघिक अर्धशतक झाले. बबूल रावत एका हाताने आपण पाहिलं असेल हा सापळ पूर्ण डाव सावरतोय. सलामी साठलेली परत आपण मला शांत होते आणि आक्रमण देखील त्यांनी चांगलं केलेलं. आतापर्यंत पाहिलं असेल मयूर सर 4 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि तब्बल 32 धावसंख्या तिथे एक फलंदाजी करत असताना आता बोरिवली संघाला त्याला कुठेतरी शांत करावं लागेल. कारण का जे फलंदाज त्यांचा आपण जर पाहिलं असेल जास्त काही प्रभाव ठरले नाही आहेत. केतन कालेकर सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांचं पहिलं. इथे मात्र डायसिंग राऊंड करत खेळत असताना मात्र गोलंदाज सुजित मुंडे हुशार चाणक्य बुद्धी वापरत असताना षटकारानंतर इथे कमबॅक इथे केलेला आहे. डॉट बॉल आले. धावसंख्या तिथे स्थिर आहे. तिथं बल 55 धावा. आणि काल देखील आपण पाहिलं असेल वयल संघाने 55 धावा केल्या होत्या आणि 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र तिथे वयल संघाची दमछाक मात्र या चेंडू देखील आक्रमण जागा बनवले आणि या चेंडू होते आलेला मायटी हिट गगन भेदी बिग हिट षटकार. खेळलेत की नाही यासाठी रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण ऑन स्क्रीन वरती हा निर्णय चेक करायचा आहे. दरम्यान स्टार 11 तारा टीम नेक्स्ट मॅच मध्ये असेल आणि आमचे अमित पाटील सर एक जबरदस्त हिंदीचे समालोचक आहेत. ओके आहे, कंटिन्यू करायचं आहे पुढे. हा षटकार आलेला आहे. षटकार आहे ना मयूर सर. षटकार इथे आलेला आहे आणि वैयक्तिक 38 धावसंख्या ते बबूल रावत फलंदाजी करतो. 61 धाव फलकावरती. आमचे रायगड मधील एक हिंदीचे जबरदस्त समालोचक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू पडत नेक्स्ट मॅच मध्ये 3 ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अमित पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये असेल. आणि अर्थातच सिद्धू 11 कैरी संघ नेक्स्ट मॅच मध्ये मात्र या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सागरजी पाटील या गावचे जावई आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण देखील यावं. सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र काय घडलं मैदानाच्या तर सुजित पाटील आपण पाहिलं सुमित पाटील यांचा प्रयत्न तेच होतं का बबूलला कुठेतरी थांबवायचं होतं आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 40 वैयक्तिक धावसंख्या ते बबूल राऊत फलंदाजी करत आहेत तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 63 धावा. सर्वात उच्चांक धावसंख्याचा इथे आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवशी तर झालेला आहे. इथे चांगलासा चेंडू लाऊड अपेल मात्र पंचांकडे पाहत राहिले सुजित मुंडे. मात्र पंचांचा खोटा इशारा या ठिकाणी. डॉट बॉल मात्र इथे आलेला कमबॅक करून दिले. चांगली गोलंदाजी इथे करत असताना पहिलं षटक मॅडम आलं त्याच्यात आपण पाहिलं असेल सुजित मुंडे यांचं आपण पाहिलं शेवटचं षटक आहे त्याच्यावरती आक्रमण झालेल्या 2 षटकार ते गेलेले आहेत. तब्बल 8 धावा या ठिकाणी आपण पाहिलं 2 षटकार 14 धावा आतापर्यंत खर्च या षटकामध्ये झालेला आहे. आणि इथे फलंदाज बाद झालेले आहेत. बबूल राऊत एक मोठी विनिंगची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. चांगला खेळ त्यांचा इथे आपण पाहिला. चांगली फलंदाजी त्यांनी केले. तब्बल
63 धावा लागले धावफलकावधी विजयासाठी 64 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू आणि गरज आहे ती 64 धावसंख्येची. आई गावदेवी बोरिवली संघाला 64 धावांची गरज आहे. तत्पूर्वी मात्र आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे या ठिकाणी वळतोय. स्टार 11 तारा आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धू 11 कैरे या दोन टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आपण पुढच्या मॅचचा टॉस बॉक्स मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. सिद्धू 11 कैरे संघ खरतर नुकतीच जी SDP ट्रॉफी आपण पाहिलेली आहे त्यांचीच स्पर्धा होती. त्याच्यामध्ये पण रनरअपचं पारितोषिक त्यांनी जिंकलं आणि बऱ्याचशा चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा संघ. त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 तारा संघाचा विचार केला तेवढाच बलाढ्य संघ आहे. बरीचशी पारितोषिकं यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी देखील जिंकलेली आहेत. चंद्रकांत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करतो आहे. हेड आणि टेल आहे. कॉल करायचा आहे. कोण कॉल करेल? यस ताराचा कॉल असेल. कॉइन फ्लिप करायचा आहे. टेल कॉल केला गेला. इट इज हेड. यस टॉस जिंकलाय सिद्धू 11 कैरे टीमने. डिसिजन काय असेल रजत? सांगतो नंतर पोरं येतात अजून. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळत आहे. कसं वाटतं हे आयोजन? आज कासपकरांनी एवढी भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली आहे. तुमचं देखील आयोजन दर्जेदार होतं परंतु आज या आयोजनामध्ये खेळताना काय भावना असतील? आयोजन तर एकदम चांगलंच केलंय आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू इथे. समोर स्टार 11 तारा टीम आहे. कसे त्यांच्या विरोधात प्रयत्न केले जातील? याआधी कधी मॅच झाली आहे का? काय आठवणी असणार आहेत? कोण जिंकलाय कोण हरलाय? झाले मॅच आठवत नाही पण झाले मॅच वाटतं. आणि त्याच्यानंतर मात्र कशी टीम बिल्डअप केलेली आहे? कशा फॉर्म मध्ये चालू आहे? कसा प्रवास चालू आहे स्पर्धेचा? नुकताच रॉयल यांचा 1 बॉल 6चा षटकार आम्ही पाहिला. क्वालिफाय पण तुम्ही सुपर 6 मध्ये झालेला आहात. कसं वातावरण आहे टीम मध्ये? टीमचा आता चांगला बॅलन्स जमला आहे. सगळी चांगली खेळत आहेत आता. भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊयात. अमित सर एक उत्तम समालोचक तुम्ही आहातच परंतु सिद्धू 11 कैरे संघाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे. काय प्रयत्न असतील? डिसिजन जरी आला नसला तरी नुकत्याच बेलवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये तो संघ गेलाय. पारितोषिकं बरीचशी ते जिंकतायत आणि रसायनीमधील एक वन ऑफ द बेस्ट टीम सध्याच्या हंगामामध्ये ते आहेत. कसे प्रयत्न असतील? प्रयत्न म्हणजे आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. सिद्धू 11 कैरे संघासमोर याच्या अगोदर देखील आम्ही खेळलेलो आहोत आणि त्याने एकदा आम्हाला हरवले. आम्ही त्यांना 2 वेळा हरवलेलं आहे याच्या अगोदर पण नक्कीच त्यांना देखील आम्ही एक टाईट टीमच समजतो. आमची पण टीम आहे तशी म्हणजे पण स्वस्तिक थोडा इंज्युअर्ड आहे त्यामुळं आम्हाला या मॅचमध्ये जरा टाईट म्हणजे ही मॅच जाईल 100%. आणि या क्रीडांगणावरती जेव्हा तुम्ही आलात, जेव्हा तुम्ही हे क्रीडांगण पाहिलं, व्यासपीठ पाहिलं, हे भव्य दिव्य आयोजन पाहिलं, काय भावना होत्या आणि किती मनामध्ये एक्साइटमेंट असेल या क्रीडांगणावरती खेळताना? खरं तर आयोजकांचा आम्ही धन्यवाद मानतो की एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि नक्कीच या ग्राउंडवरती ज्यावेळी आलो त्यावेळी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाईट. जबरदस्त लाईट आहे आणि खेळायला या ग्राउंडवरती मजा येईल. कासपचं आयोजन नेहमीच टॉपचं आयोजन असतं. भरपूर साऱ्या शुभेच्छा अमित सर तुम्हाला देखील असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस टीम, सिद्धू 11 कैरी वन द टॉस बट डिसिजन इज स्टील पेंडिंग. निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. टॉस त्यांनी जिंकलेला आहे. आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद माणूस. याच्यानंतरची एक मोठी मॅच प्रेक्षकांना इथे पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना कुठेच जाऊ नका. आज मात्र या ठिकाणी चांगल्याशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काल देखील चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. काल मात्र साबडे आपण पाहिले असेल पूर्ण बरेचसे साबडे एकतर्फी झालेले आहेत. आज मात्र चांगल्या लढती. चला का आपण बोलू सुमित सलामीची पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण इंटर करा कारण का बेलेचा अलर्ट प्रत्येकासाठी असेल. ही नाईटची स्पर्धा आपण सर्वांनी याचं देखील भान ठेवलं पाहिजे आणि चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये 63 धावा येथे आले. मात्र पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आपण पहिला असं मिळणार षटक आला आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये चांगलीशी धावसंख्येने उभारी घेतली आणि टोटल 4 षटकामध्ये टोटल धावा आल्या त्या 63 आणि गरज आहे ती 64 धावसंख्येची. 5 ओव्हर्स आणि पहिलं सत्र इथं समाप्त कॉम्बॉक्समध्ये आपण थोडासा आपण बदल करूया आणि या द्वितीय सत्रामध्ये कुठला संघ विजय होईल ना या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल याचे प्रत्यक्ष धावतो या तिन्ही फॉर्ममध्ये त्यांचं चांगलं समालोचन नेहमीच आपण घेत असतोय. आणि एक छोट्या वयामध्ये एक चांगली उंची भरारी घेणं आपल्या परिसरातील मानस मनरे यांचा पुढील आवाज आपण या बिनिंगमध्ये ऐकूया. तत्पूर्वी थँक्यू सो मच. धन्यवाद पॅडी सर. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वंदन करूया. त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचे
आणि महाराष्ट्राचे अखंड भारताचे आराध्य दैवत ज्यांनी हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी स्थापित केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचा मान ज्या राजांनी मिळवून दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहे. आणि त्याच्यानंतर मात्र आपण खेळाकडे या ठिकाणून वळणार आहोत. अर्थातच अमर क्रीडा मंडळ कासप आणि त्याच्याच बरोबरीने कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे उपसभापती सन्माननीय जनार्दन शेठ शंकर शेठ माळी यांचं एक दमदार आयोजन. अर्थातच कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 ची दैदीप्यमान स्पर्धा. आजची या स्पर्धेची दुसरी रात्र सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि मैदानाच्या दिशेने मात्र आपण जातो. पहिल्या बॉलवर सिंगल आला. दुसरा चेंडू स्लॉट मध्ये होता. लॉफ्ट केले बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. कोणती चुकी करत नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय महेश यांचा खेळ. पहिला धक्का ऐकाव देवी बोरिवली टीमला. आमचे राजमाळी जे आपल्याला डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आणि जेवढे प्रेक्षक घर बसले आपल्या टीव्ही स्क्रीन्स मोबाईल स्क्रीन्सवरती या टुर्नामेंटला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. रन चेस करायचा या ठिकाणी 64 धावसंख्येचा पहिल्या बॉलवरती एक सिंगल तदनंतर मात्र विकेट मिळाली आहे. यॉर्क लाईन वरती डिलिव्हर्ड होणारा चेंडू क्या पात आहे. अफलातून हा बॉल होता. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र यावेळेस केलाय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी पोल पॅन बॉलर यॉर्कर आणि त्या यॉर्कर वरती बीट होत आहेत फलंदाज सुजित मुंडे ज्यांनी मात्र पहिलं मेडन षटक या संपूर्ण स्पर्धेमधील या ठिकाणी डिलिव्हर्ड केलं होतं. ते सुजित मुंडे मात्र आता बॅटरच्या भूमिकेमध्ये असतील. लोवर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफचा एरिया प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा देखील केला. प्रॉपर फिल्डिंग सेटअप जसा आहे त्यालाच अनुसरून मात्र या ठिकाणी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतील. पिवनचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि यावेळेस पॉवर प्लेचा फायदा पण उचललाय. पॉवरफुल हिट स्लॉट मधल्या बॉलला आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवत असताना फलंदाज सुमित पाटील यांच्या बॅट मधून आलेला षटकार. मध्ये जर आई गावदेवी बोरिवली संघाला विजय मिळवायचा असेल सुमित पाटील या खेळाडूची बॅटिंग सगळ्यात महत्वाची आहे. टीम कॅप्टन आहेत आणि कप्तान को लीडिंग फ्रॉम द फ्रंट दाखवण्याची गरज असेल. डाऊन द लेग साइड यावेळेस बॉल मात्र लीव केला गेला. पंच टीके सरांचा इशारा अवांतर चेंडूचा आमच्यापर्यंत मात्र यावेळेस पोहोचला जाईल. व्हाईट बॉलच्या बरोबरीने अकाउंट टीमच्या अकाउंटमध्ये +1 होईल आणि 9 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती यावेळेस जमा झाल्यात. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते डीप लॉंग ऑफ मध्ये डीप काऊ कॉर्नर मध्ये. पण मात्र आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. यावेळेस डीप लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता डीप लॉंग ऑन कडे मात्र आता उभा केला गेला आणि कदाचित स्टंप लाईनच्या मधोमध मात्र आता गोलंदाजी केली जाऊ शकते. ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र ही फिल्डिंग सेटअप केली आहे. रोहन मात्र तयार आहेत. त्याच दिशेने हे चेंडू डिलिव्हर्ड केला. स्टेप आउट होऊन फटका मारण्याचा प्रयत्न. मोबाईलचा नेटवर्क क्रिकेटचा फुटवर्क फार महत्वाचा वापर त्याचा केला पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मात्र विकेट कीपर यांच्या हातामध्ये विसावलाय. टॉप बॉलच्या बरोबरीने पिवनचं पहिलं षटक दुसऱ्या सत्रामध्ये संपलं गेलाय. 64चा पाठलाग करताना आई कावदेवी बोरिवली संघ पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती 9 धावा लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात. येणारे 24 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी 55 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. स्पीडअप करायचं आहे. लाडूबाई लाडीवली संघ पहिला चेंडू जसा पडला इकडे टाइम अलर्ट झालेला आहे.
8:21 पहिला बॉल पडला आहे आणि त्यामुळे 8:41ला 4 ओव्हर या कंपल्सरी झाल्या पाहिजेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेची नियमावली कडक आहे आणि प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूला नियमांचं पालन करणं या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं असेल. पहिल्या ओव्हरनंतर 9 धावा या टोटलवरती जमा केल्यात. अतिशय सुंदर असं एक क्रीडांगण रसायनीमधील वन ऑफ द बेस्ट क्रिकेटिंग ग्राउंड म्हणून मात्र या क्रीडांगणाला आपण सगळे संबोधतो आणि कित्येक स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये या क्रीडांगणावरती पाहिलेल्या आहेत. मग डे फॉर्मॅट असेल, डे नाईट फॉर्मॅट असेल किंवा नाईट फॉर्मॅट असेल, बऱ्याचशा स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात आणि त्यातीलच एक अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणजे अर्थातच स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक या स्पर्धेला आपण या ठिकाणी आज अनुभवतोय. दुसरी रात्र आज बलाढ्य संघ या क्रीडांगणावरती खेळतील. मजा येणार आहे मॅच मध्ये. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा हा फटका होता. अलॉंग द कार्पेटने बॉल डीप मिड विकेटच्या एरियामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव या बॉलवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. कारण सुमित पाटील जेवढे महत्वाचे आहेत या सत्रामध्ये रन चेस करत असताना तेवढेच महत्वाचे फलंदाज सुजित मुंडे देखील आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी म्हटलं जातं साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. आणि इथून मात्र आता या जोड गोळीला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचा साथ निभावावा लागेल. बॅटिंग तशी करावी लागेल आणि सुमित पाटील यांच्या बातमधून आलेला दमदार चौकार 4. क्रमांक 2 साठी पहिल्या बॉलवरती सिंगल धाव. त्याच्यानंतर मात्र चौकाराचा मार त्यांच्या गोलंदाजीवरती बसला गेलाय. 5 ओव्हरची मॅच. P2चा सेकंड पॉवर प्ले. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पुढे सरसावल्यात, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल मात्र अगदी यॉर्क करून घेतलाय. ड्राईव्ह करण्यात आला होता. डीप लॉंग ऑफचा एरिया पुन्हा एकदा आपण पाहिला. तिथे आणखी एक सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. चांगला माइंडसेट आहे सुमित पाटील यांचा. मोठे फटके आले, त्याच्यानंतर सिंगल डबल घेणं, स्ट्राईक रोटेट करणं, स्वतःला गेम टाइम देणं, आपल्या पार्टनरला संधी देणं महत्वाचे आहेत. बॅट मात्र इथून देखील फिरली गेली आहे. बॅटची आतली कडा घेतली होती. बॉल मात्र त्या ठिकाणी गेला होता लेग स्लिप कडे आणि सिंगल धाव इथून देखील मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलंय केतन कालेकर यांनी. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. चौकाराचा मार बसला होता, त्यानंतर असं वाटलं की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या जातील टीम बोरिवलीच्या माध्यमातून, पण तसं चित्र आता पाहायला मिळत नाहीये. सिंगल्स आल्यात त्यानंतर. ऑन साइडला पुन्हा एकदा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील मात्र टीम मध्ये खेळाडू आहेत. आणखीन एक सिंगल धाव मिळते. जसे जसे सिंगल डबल्स येत आहेत खरं तर टीम लाडूबाई लाडीवली संघाचे समर्थक आपल्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवत असताना त्यांचा आत्मविश्वास बळकट करत असताना पाहायला मिळतील. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. यावेळेस गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, त्यांना चकावून बॉल थांबणार नाहीये. या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला हा दमदार चौकार. चेंडूवरती मिळतील आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ मात्र आता संपला गेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 21 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतील. येणारी चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 18 आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज मात्र या ठिकाणी नसेल. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 12th मॅन पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला, धावा झाल्या तर म्हणजे 21, लॉस ऑफ 1 विकेट, 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण मात्र या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच मात्र सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या अगेन्स्ट स्टार 11 तारा या 2 टीमच्या दरम्यान असेल. अर्थातच सिद्धू 11 कैरे टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय ते कळवतीलच काय निर्णय असेल त्यांचा नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर. ही मॅच पण मात्र आता दमदार होईल यात मात्र कोणतीच शंका नाहीये. कारण 18 चेंडू 43 धावांचा जर मात्र आपण विचार केला तर धावा जास्त आहेत, चेंडू कमी आहेत. या परिस्थितीमध्ये सुमित पाटील, सुजित मुंडे, एस फॉर सुमित पण एस फॉर सक्सेस त्यांच्या टीमला जर त्यांना मिळवून द्यायची असेल तर मात्र ताबडतोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण्याची गरज.
बघा 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत, पण त्याच्याच बरोबरीने पुढच्या 2 ओव्हर देखील त्याच 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण करायच्यात. याच्याकडे देखील मात्र फिल्डिंग टीमने लक्ष या ठिकाणी केंद्रित करायचं आहे, कारण स्पर्धेचे नियमावली कडक आहे. मगाशी मी सांगितलं एव्हरी टीम एव्हरी प्लेअर हॅज टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द टुर्नामेंट, आणि त्यामुळे त्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. कुणाल कार्लेकर यांच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक 3 या ठिकाणी सोपवण्यात आलं होतं. 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 43 धावांची गरज असेल. पंचांच्या लेफ्ट हँड साइडनी राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. फर्स्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहे. प्रयत्न त्यांनी केलेत. वेल ट्राय अँड वेल अटेम्प्ट असं आपण नक्कीच म्हणूया. अगदी हवेमध्ये झेप घेत असताना ते थांबले, पाहिलं त्यांनी, आणि त्याच्यानंतर मात्र बॉलला फील्ड देखील केलाय. प्रेझन्स ऑफ माइंडने खेळ करणं फार महत्वाचं आहे, आणि तेच करत असताना मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मोतील. काय पंच? बाउंड्री चेक करायची. ओके, चला तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण बाउंड्री चेक करायची आहे. तिसरे पंच आहेत, चेक करतील. चेंडू अडवलाय तेव्हा सेफ अडवलाय की नाही, तर त्यांचा बॉडीचा पार्ट कोणता बाउंड्री लाईन वरती होता तेव्हा त्यांचा जो बॉल चेंडू आहे जो त्यांच्या हातामध्ये होता की नाही, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मात्र तपासल्या जातील. सेफ आहे, कंटिन्यू करायचं आहे आपण. अर्थातच या चेंडूवरती सिंगल धाव मात्र कन्वर्ट केली जाते आहे. एका धावेच्या बरोबरीने 22 आकड्यावरती मात्र टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे. येणारे 17 बॉल्स बाकी आहेत विजयासाठी. 42 धावांची गरज. सुरुवात चांगली झाली या ओव्हरमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात है, कमालीची गोलंदाजी. नाम है कुणाल, तो किया है कमाल. आतापर्यंत 2 चेंडू सुरेख त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर केले गेलेत. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलंय लाडूबाई लाडिवली टीमच्या या बॉलिंग युनिटने. खरं पॅडिस सरांनी पहिल्या सत्रामध्ये इतिहास सांगितला की 99% संघ हे चेस करताना या क्रीडांगणावरती कालच्या रात्रीमध्ये जिंकलेले आहेत, परंतु इतिहास बनते है बदलने के लिए, आणि मात्र आज तो इतिहास या क्रीडांगणावरती बदलला जाईल का? आणखीन एक चांगला चेंडू. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. काय घडलाय? अति घाई संकटात नाही. सुमित पाटील स्ट्राईक त्यांना हवी होती, परंतु स्वतःच्या पायावरती मात्र यावेळेस कुऱ्हाड मारली गेली आहे. सगळ्यात मोठा झटका मिळेल ऐकाव देवी बोरिवली संघाला. सुमित पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. सोनू कनौजिया इनॅट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मोतील. मी सांगितलं होतं नाम है कुणाल, तो करोगे कमाल, आणि मात्र कमाल त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये यावेळेस केलाय. फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम तर केलंच होतं, पण सुमित पाटील यांची रनआउटच्या स्वरूपाची विकेट मिळाली आहे. ती मात्र कुठे ना कुठेतरी लाडूबाई लाडूबाई टीमला या मॅच मध्ये मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सोनू कनौजिया इनॅट क्रमांक 4 वरती आले. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्याची, पण ती जबाबदारी ते चोखरित्या बजावणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्याचं उत्तर क्रीडांगणावरती नक्कीच मिळेल. पुढे सरसावले होते, हलकासा स्टेप आउट झाले होते, पददालित्याचा वापर केला होता, परंतु लेंथ मात्र लगेच मागे खेचली गोलंदाज कुणाल यांनी. हे अडॅप्शन तुम्हाला मात्र या खेळामध्ये नेहमी करावं लागतं. फलंदाजाचा फुटवर्क कशा प्रमाणे आहे, त्याची बॉडी मुवमेंट कशा पद्धतीची आहे, आणि त्याच्या अनुसार तुम्हाला लाईन लेंथ कशी चेंज करायची आहे, हे क्विक अडॅप्शन तुम्हाला मात्र करावं लागतं. ते केलंय गोलंदाज कुणाल यांनी. कमालीची गोलंदाजी होती. तिसरं षटक या मॅच मध्ये पूर्णपणे टर्निंग पॉइंट देत असताना प्रहार चढवलाय ऑन साइडला. अलोंग द कार्पेटने बॉल गेला होता डीप लॉंग ऑन कडे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. मोठे फटके मारण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ताकद प्लस टायमिंग
हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला आपल्या बॅटिंग मध्ये नेहमी वापरावा लागतो जेव्हा तुम्हाला मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळवायचं असतं. परंतु आतापर्यंत तसं चित्र घडत नाहीये. फक्त ताकदीचा वापर केला जातो. अंधाधुंद फळी मात्र फिरवली जाते. टायमिंगचा भाव आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चेंडू, हा देखील मात्र बॅटची कडा घेत असताना विकेट किपर कडे निघून चाललाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मिळेल. गेंदबाज का कारनामा तो बल्लेबाज का पंचनामा. तिसरा धक्का. त्रेचाळीस धावांची गरज होती. फक्त 2 धावांचं षटक फेकलं कुणाल कार्लेकर या खेळाडूने. त्याच्यामध्ये एक विकेट मात्र त्यांनी नक्कीच मिळवलेली आहे. आणि रनआउटची आणखीन एक विकेट आपण सुमित पाटील यांची त्याच ओव्हरमध्ये जाताना पाहिली आहे. आव्हान मात्र आता डोईजड झालंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. द रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 20.50 म्हणजे 20.50 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला या ठिकाणी राखायची आहे. सेकंड स्पेल मध्ये केतन आल्यात. बॉलला उडवलंय हवेमध्ये. डीप मध्ये खेळाडू कॅच स्टॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते. अति घाई पुन्हा एकदा संकटात ही परिस्थिती आपण पाहिली आहे. नहीं था कॉम्बिनेशन, नहीं था कोऑर्डिनेशन और नहीं था तालमेल. आणि त्यामुळे आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात मिळेल धक्का आईगाव देवी बोरिवली टीमला. सुरुवात झाली आहे. काल मात्र प्रत्येक संघ ऑलमोस्ट चेस करताना या क्रीडांगणावरती सामने जिंकला आहे. परंतु आज का दिन अलग है, आज का माहौल अलग है. दिन बदलता है, वक्त बदलता है, तो पत्ता पलटता है. आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र या ठिकाणून बदलला गेलाय. येणारे चेंडू बाकी आहेत 11 आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. स्लोवर पद्धतीचा बॉल होता हवेमध्ये. उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टिपला गेला झेल. आणि या मॅच मध्ये मात्र आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज पॅथ. अर्थातच दशरथजी पाटील सर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य पण आहेत. एक जबरदस्त समालोचक. आणि शेवटच्या रात्रीमध्ये कदाचित त्यांचा आवाज देखील मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. पण इथून मात्र फलंदाज आपल्याला बाद होताना नक्कीच पाहायला मिळाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मोदील. हरीश भोईर मात्र यावेळेस इन झाल्यात. परंतु मयूर सर आपण पाहिलं टॉप ऑर्डरचे 5 बॅटर हे डगआउट मध्ये परत पोहोचल्यात. जे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लोअर ऑर्डरचे बॅटर्स आहेत आणि त्यांच्यावरती मात्र फिनिशरची भूमिका नेहमी असते. पण यावेळेस आपल्या टीमसाठी वेल फिनिश करतील का फिरकीचा जादूगर. मैदानाच्या आतमध्ये केतन की गेंदबाजी का जादू चलता हुआ. काय कमालीची गोलंदाजी केली या खेळाडूने. उंगलियों पर नचाने वाली गेंदबाजी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न स्टंपिंग साठी मात्र या ठिकाणी अपील केली जाते. या तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती चेक करतील. स्टंपिंग साठी हा रिव्ह्यू घेतला गेला पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची क्लिअरिटी क्वालिटी निर्णयाला स्पष्ट करेल. नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. डॉट चेंडू मात्र आल्यात अजूनही या ओव्हरमध्ये.
2 बॉलचा खेळ बाकी. आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे भाई. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या खेळाडूचं. संघाचे कर्णधार आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे खेळाडूने दाखवलंय. आणखीन एक बॉल. तांडी 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 केलीये गोल. फलंदाजाची बत्ती गोल. गोलंदाज पॉवरफुल डीजे. क्या बात आहे. खर तर विकेट्स ब्रोक करणारा पण पहिलाच गोलंदाज असेल या स्पर्धेमध्ये. केतन यांचं कौतुक केलं होतं आपण, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पण त्यांनी मात्र आता विकेट डिरेक्टली ब्रोक केलेली आहे. एवढा वेगवान तो चेंडू आपण पाहिलेला आहे आणि त्या ठिकाणी मात्र स्टंप ब्रेक केले गेले आहेत. फलंदाज देखील मात्र बाद होताना आपण पाहिला आणि त्याच्याच बरोबरीने ओव्हर क्रमांक 4चा खेळ देखील मात्र या ठिकाणी संपला गेला. धावा झाल्यात त्या म्हणजे 6.00च्या सरासरीने 24 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या रात्रीमध्ये पण जी पहिली मॅच आपण या क्रीडांगणावरती पाहिली होती ई ग्रुप मधील, त्याच्यामध्ये पण पहिल्या मॅच मध्ये धावा चेस नव्हत्या झाल्या. डिफेंड करताना संघ जिंकला होता आणि ही पण ई ग्रुपचीच मॅच आहे. आजच्या रात्रीमधील जी ग्रुपची पहिल्या फेरीची दुसरी मॅच आहे आणि इथे पण मात्र आता असं वाटायला लागलेलं आहे की धावा डिफेंड करताना जिंकतोय की काय तो मात्र लाडूबाई लाडवली संघ. चला विनंती आहे स्पीडअप ठेवायचं आहे. 8:43 झालेली आहेत. स्पीडअप आपण ठेवायचं आहे विनंती असेल. शेवटच्या ओव्हरचा मात्र खेळ बाकी आहे. जय मामणकर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि 6 चेंडू विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 6 षटकार जरी आले तरी 36 होता, 40 होणार नाही आहेत. विजयाच्या दिशेने मात्र आता वाटचाल करायला सुरुवात केली आहे. लाडूबाई क्रिकेट टीम लाडवली या संघाने 6 मध्ये विजयासाठी मात्र 40 धावसंख्येची गरज. कधी टीम काय डिसिजन घेतला आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. तारा टीम बॅटिंगसाठी तयार राहायचं आपण नेक्स्ट मॅच मध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बॉल शरीराचा वेध घेताना आपण पाहू शकाल लेग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू मात्र इथून येतोय. 5 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र आता 40 धावांची गरज. फॉर्मॅलिटीज मात्र बाकी असतील आणि त्या फॉर्मॅलिटीज मात्र आता कंप्लीट केल्या जात आहेत. प्रेक्षकांची गर्दी पण आपल्याला या ठिकाणी हळूहळू या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. आणखीन एक निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज नाही याला म्हणजे 10वे पैसे लावला पाहिजे तर खेळते ना, कदाचित खेळले तर एक बॉल लागत नाही बॅटला म्हणजे कमाल आहे. याला ऋषी मुनींचा शाप आहे का काही समजत नाही. एक पण बॉल लागणार नाही. 4 मध्ये 40 करायच्यात आता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट या ठिकाणी गेलेत. खरं तर स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर फेकली होती सुजित मुंडे यांनी मागच्या सत्रामध्ये, परंतु ही ओव्हर देखील मात्र आता मेडन होईल का, कारण 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले आहेत गोलंदाजांनी आणि मात्र शेवटचे 3 बॉल या मॅच मध्ये आता बाकी असतील. आणखीन एक चेंडू डाऊन द लेग साइड, वाईट बॉल आहे. अवांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये मात्र आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. तरी देखील मात्र या धावा आता चेस होऊ शकत नाहीत, कारण 3 बॉल बाकी आहेत आणि तब्बल 39 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चला तारा टीम आपल्यासाठी डगआउट या ठिकाणी आहे. आपण त्या ठिकाणी बसायचं, येऊन बॅटिंग करण्यासाठी सज्ज राहा. आक्रमण करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. पॅडी सर, वराती मागून घोडे आले की मग फायदा नसतो. इथे मात्र वेळ गेल्यावरती धावा आल्या की त्यांचं महत्व पण नाही आहे. चौकार मात्र या ठिकाणी येताना आपण पाहिलेला आहे. 4 धावांच्या बरोबरीने टोटल नक्कीच पुढे जाईल, परंतु मॅच मध्ये अजूनही काहीसा फरक पडणार नाहीये. तुम्ही जिंकू शकणार नाही आहात, कारण बऱ्याचशा धावा आहेत, चेंडू फार कमी आहेत. 1 साइडेड मॅच मात्र आपण पाहिलेली आहे. स्विच हिटचा फटका, हा क्या बात आहे. या खेळाडूला कदाचित थोडा वेळ आधी पाठवलं असतं तर मात्र सामना बनू देखील शकला असता. आला आहे तो म्हणजे आणखीन एक चौका. धावा 4 मात्र या ठिकाणी नक्कीच मिळतील.
यस पंचा बॉल द्यायचा आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चौकार आलेले आहेत. एका चेंडूचा खेळ मात्र यावेळेस आपल्याला बाकी असताना नक्कीच पाहायला मिळेल. फायनल बॉल इज रिमेन. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धू 11 कैरे एक पलाटे संघाड त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना स्टार 11 तारा. मगाशी अमित पाटील सरांनी सांगितलं की 2 वेळा आम्ही पराभूत केलेला आहे. ते म्हणजे सिद्धू 11 कैरे टीमला. त्यांनी आम्हाला एकदा पराभूत केला, आम्ही त्यांना 2दा. म्हणजे आता स्कोर लेवल होईल का याच्यासाठी देखील प्रयत्न 11 स्टार तारा टीम नेक्स्ट मॅच मध्ये असेल. दरम्यान 3 बॉल 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक केली आहे या ठिकाणी फलंदाज नयन या खेळाडूंनी. आणि त्याच्याच बरोबरीने सामना मात्र संपला गेला. हार्ड लक टीम आई गावदेवी बोरवली. बेटर लक नेक्स्ट टाइम अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर टीम लाडूबाई लाडिवली. बघा खर तर मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे लाडूबाई लाडिवली टीमने. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देऊया. आणि बबूल राव